मी राहुल काशीनाथ गायकवाड. माझं मूळ गाव जे आहे ते अक्कलकोट तालुक्यात आहे. बादुले बुद्रुक अशा एका छोट्याशा गावातनं आहे मी. पक्षाकडे बघून जे मतं टाकतो ते पक्ष त्याच्या मूळ जे गाभा आहे त्याच्यातनंच हल्लेला दिसतो आहे. जनतेला माहीत नाही आहे की नक्की करावं काय, तर त्यांच्यासमोर पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी समोर तुमच्या आहे. 14 साली जेव्हा माननीय शरद बनसोडे ते जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांना एक संधी होती खरं तर, जी सहज त्यांच्या पदरी पडली होती मोदी लाटीमध्ये. त्यांच्या सहज पदरी पडली असताना त्यांना त्यांनी काय केलं पाहिजे होतं की त्यांनी त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून सोलापूर जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे होतं. ते त्यांच्याकडनं झालं नाही. नंतर महाराज पण आले, ते निवडूनही आले. जातीचं राजकारण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणा किंवा कुठल्या का कारणाने म्हणा, ते निवडून आले, पण त्यांनीही काही केलेलं नाही आहे. मुद्दा नंबर 1, सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलाही उद्योग नाही आहे. इथला युवक जो आहे तो इथं शिकल्यानंतर तो पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जातो पोट भरायचे, कारण त्याच्याकडे इथं साधनं नाही आहे. माझं जे विजन आहे त्याच्यामध्ये मला इंडस्ट्रीज आणायचे आहेत, जेणेकरून यंग जे पिढी आहे जी शिकून निघते त्यांना तिकडं रोजगार मिळावा. आपल्या इकडं प्रॉब्लेम काय आहे की ब्लूप्रिंट जरी असली तर त्याची अंमलबजावणी जी आहे ती होत नाही. आपण पुण्यातला गटरीतला पाणी पितो. का कुणी आंदोलन उठवलं नाही की पुण्यातलं जे गटरचं पाणी आहे ते तिकडेच बंद करा, नाहीतर आम्ही रस्त्याने मोर्चा घेऊन निघू आणि पुण्यावरती हल्लाबोल करू. चिमणी जी पाडली त्याच्यामध्ये फार मोठं राजकारण आहे. नुसते प्रायव्हेट कारखानेच उभे राहावेत. त्या षडयंत्रामध्ये ती चिमणी पाडण्यात आली की बाबा यांचं क्रशिंगच होऊ नये. ती क्रशिंग झालं नाही म्हणून तो कारखाना लॉसमध्ये यावा आणि उद्या त्यांनी लॉसेस बुक करावे आणि बंद पडावं. प्रचारात तुमचा मुद्दा असेल कारखान्याची सर्वसामान्य जनतेचा विषय आहे, तो सहकारचा विषय आहे, तर असणारच डेफिनेटली. मी सरळ माणूस आहे. मला काय करायचं मला माहिती आहे, त्या हिशोबाने मी करत राहणार आहे. की वंचित बहुजन आघाडी ही नुसतं एका समूहाची, एका घटकाची नाही आहे, ही सर्वसामान्य जनतेची आहे. MIM सोबत नसल्यामुळे आमचं काही नुकसान होणार नाही असं मला वाटतं. तसं मुस्लिम समाजालाही माहिती आहे की तो नुसता वापर होतो आमचा इलेक्शनपुरता, आणि मग भाकरीचे तुकडे फेकतात आणि म्हणतात खुश राहा. ह्याच्यात गड हा तिथल्या जनतेने तयार होत असतो, त्यामुळं हा गड जनतेचा आहे, कुठल्या पक्षाचा वैयक्तिक नाही आहे. माझे मुद्दे क्लिअर आहेत. माझा मुद्दा आहे डेव्हलपमेंट. माझा मुद्दा आहे सोलापूरच्या जनतेचा विकास, सोलापूर भागाचा विकास. सोलापूरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या मागे मी असणार आहे. जेव्हा नवीन माणूस येतो, नवीन पक्ष जेव्हा येतो, तेव्हा प्रस्थापित लोकांना फार त्रास होतो या गोष्टीचा. आम्ही कुणाची B टीम नाही आहे, आम्ही कुणाची A टीम नाही आहे. आम्ही इथं कुणाला पाडायला आलेलो नाही आहे. आम्ही इथं जिंकायला आलो आहे. इथं अस्तित्व आणि नीतिमत्तेची लढाई करायला आलेलो आहे. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून अक्कलकोट येथील सुपुत्र राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि स्वतः वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड आपल्या लोकप्रधान न्यूज चॅनलवर बातचीत करणार आहेत. तर तुमचं खरं तर स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे, पण बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की तुम्ही राहुल गायकवाड हे कुठले आहेत. तुमचं थोडं परिचय सांगा. मी राहुल काशीनाथ गायकवाड. माझं मूळ गाव जे आहे ते अक्कलकोट तालुक्यात आहे. बादुले बुद्रुक अशा एका छोट्याशा गावातनं आहे मी. तुमचा व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आणि कन्स्ट्रक्शन. एकंदरीत तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून तुम्ही लोकसभेला सामोरे जात आहात. काय विजन असणार आहे वंचित बहुजन आघाडीचं आणि कशाच्या आधारे तुम्ही मतं मागणार? महाराष्ट्राचं जर राजकारण आता बघितलं, सर्वसामान्य जनतेलाही माहिती आहे, सध्याची परिस्थिती महाराष्ट्र लेवलची जी आहे, प्रस्थापित पक्ष BJP असू दे, काँग्रेस असू दे, त्या दोन्ही पक्षांकडे जर बघितलं तर सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न पडला आहे की एखाद्या पक्षाकडे आपण पारंपरिकरित्या बघतो, मतदान करतो, त्या पक्षाचे मूल रूट्स जे आहेत, त्याचे जे रूट्स आहेत ते हललेले आहेत. आपण ज्या विश्वासाने या प्रस्थापित लोकांच्याकडं बघून, पक्षाकडं बघून जे मतं टाकतो ते पक्ष त्याच्या मूळ जे गाभा आहे त्याच्यातनंच हललेला दिसतो आहे. कोणी कोणावरती विश्वास ठेवण्यासारखं आता राहिलेलं नाही आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा जनतेला माहीत नाही आहे की नक्की करावं काय, तर त्यांच्यासमोर पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी समोर तुमच्या आहे. वंचित बहुजन आघाडी हे महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असं बोललं जात होतं, मात्र प्रकाश आंबेडकरांना विश्वासात घेतलं नाही आणि त्यांनी एकला चलोरीची भूमिका घेतली आणि तुमची उमेदवारी जाहीर केली. काय आव्हान असणार आहे या मतदारसंघामध्ये, कारण गेल्या 2 टर्म भाजपचे खासदार आहेत? जे
मीडियामध्ये जे तुम्ही बघितलात, जे बोलण्यात आलं की बाबा आघाडी होते का, अमुक होतं आहे का, तमुक होतं आहे का, आघाडी वगैरे काही होत नाही. जेव्हा केव्हा बातचीत झाली त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या कुणालाही विचारण्यात आलेलं नाही, कुणालाही कन्सिडर करण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळं आघाडी आमची इच्छा होती खरं तर पक्ष म्हणून की बाबा सोबत जावं, पण ते तसं समोरून काही रिप्लाय आला नाही, त्याप्रमाणे वाटचाल झालेली नाही, त्याप्रमाणे पावलं उचलले गेलेली नाहीत. मीडियामध्ये जे बोलले गेले आणि वास्तविक परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. एकंदरीत वंचित बहुजन आघाडीकडून तुमच्या नावाची घोषणा झालेली आहे. तुम्ही उमेदवारी मागितली होती का प्रकाश आंबेडकरांनी तुमचं कार्य बघून तुम्हाला जाहीर केलं? काय पार्श्वभूमी काय होती? त्यांना भेटला बी होता 2019मध्ये जेव्हा स्वतः साहेब उभा राहिले होते इकडनं, तर त्यावेळेला मी साहेबांसोबत होतो. त्यावेळेला माझी पार्श्वभूमी एवढीच होती की साहेब स्वतः उभं राहिलेत. ज्या बाबासाहेबांमुळे आज मी कपडे घालतो, गाडीत फिरतो, चांगले कपडे घालतो, आज शिकलेलो आहे, फुल नाही फुलाची बागडी आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन राहावं, या अनुषंगाने 2019मध्ये जेव्हा ते उभं राहिले होते तेव्हा मी माझ्या पद्धतीने 3 महिने त्यांच्यासोबत होतो. मी कार्य केलं. ते कार्य बहुतेक त्यांनी बघितलं होतं. ते त्यांनी बघितलेलं आहे. त्यानंतर मधल्या काळात 19 नंतर आत्तापर्यंत आम्ही फारसे काही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, पण बहुतेक तेव्हा त्यांनी ते हिरावून घेतलं असेल की बाबा कसा माणूस आहे. मग इथे आता जेव्हा लोकसभा इलेक्शनचं सगळं विषय चालू झाला तेव्हा त्यांचा मला फोन आला की बाबा इंटरेस्टेड आहात का तुम्ही? तर मी त्यांना रिप्लाय केलं की बाबा साहेब मला माहीत नाही, मी एवढ्या मोठ्या पावलाचा कधी विचार नव्हता केला, पण आता तुम्ही म्हणताय तर मला 2 दिवस विचार करू द्या, त्याच्या आधी मला तुमची भेट घ्यायची आहे. मग भेट घेतल्यानंतर बघूया काय करायचं. तर मग आम्ही भेटलो आमच्यामध्ये मुंबईला. मग आमच्यामध्ये चर्चा झाली आणि मग हा पाऊल उचलायचा निर्णय घेतला आम्ही. खरं म्हणजे राहुल गायकवाड, आता तुम्ही म्हणताय की साहेबांबरोबर 2019च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही फिरलात, बऱ्याच मतदारसंघाची तुम्हाला माहिती असेल, पण तुमचं कार्य काय आहे? म्हणजे तुम्ही गेल्या अनेक 2019 नंतर आता येत आहेत, म्हणजे तुमचं कार्य तुम्ही काय समाजासाठी केलं आहे किंवा कुठं काही उपक्रम काय राबवले का? माझं कार्य जे आहे ते 2009पासून चालू झालं. प्रामुख्याने 2009ला जेव्हा चालू झालं, पुण्यात शिकलेलो असल्यामुळे मला ग्रामीण भागातली जी परिस्थिती आहे त्याचा काही गंध नव्हता की बाबा काय असतं कसं असतं. त्याचा आढावा घेईपर्यंत जवळपास 2011-12 लागले. ते करत असताना जेव्हा मला जे BJP आहे असू दे किंवा काँग्रेस असू दे या पक्षांकडे जेव्हा बघितलं तेव्हा कुठेही मला हे वाटलं नाही की मी ह्या पक्षासोबत जुडलं पाहिजे. म्हणून 2009पासून आत्तापर्यंत मी इंडिपेंडंटच आहे. आणि इंडिपेंडंट असताना जर कार्य मग काय केलं म्हटलं तर प्रामुख्याने अक्कलकोट माझं तालुका असल्यामुळे त्या भागात हळूहळू थोडेसे बांधणी करत गेलो म्हणजे कसं, जे कोण वंचित आहेत, जे कोण त्रासलेले आहेत ते लोक माझ्याशी जुळत गेले. आता ह्याचं जर तुम्ही ऐकलं नसेल राहुल काशीनाथ गायकवाड कोण, तर माझं काम करायची पद्धत अशी आहे की मी त्याची मीडियाबाजी पेपरबाजी करत नाही. म्हणजे 4 आण्याचं काम करून रुपयाची प्रसिद्धी मिळवणे हा माझा पिंड नव्हे. त्यामुळे तसं कधी केलेलं नाही. आणि तुम्ही जर विचारतात काम काय काय केलं, तर गोरगरीब जनता जी कोण त्रसलेली आहे, ज्यांचे कुठे कामं होत नाहीत, ते माझ्याकडे येतात, त्यांचं कामाचं निवारण करायचा प्रयत्न करतो. अक्कलकोटपासनं आळंदला जाताना जो रस्ता आहे तो खूप दिवस खराब होता. आसपासची शेती त्यामुळे नासत होती, लोकांचे ॲक्सिडेंट होत होते, त्यांना जायला यायला त्रास होत होता. त्या काळात काय झालं की कुणीच त्याची दखल घेतली नाही. त्याची दखल न घेतल्यामुळे एका दिवशी आमच्याच तिकडचं वागदरीमधलं एक वडील आणि त्यांची मुलगी हे दोघं 2 व्हीलरवरती चालले होते. त्या खड्ड्याखुड्ड्यांमुळे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये ते वडील बिचारे मरण पावले. तेव्हा मग मी म्हटलं आता थांबण्यात काय अर्थ नाही, आता काहीतरी केलं पाहिजे. रस्ता रोको केलं. रस्ता रोको केल्यानंतर जवळपास 1.5 किलोमीटर एका साईडला आणि 1.5 किलोमीटर दुसऱ्या साईडला असे दिवसभर मी गाड्या थांबवून ठेवल्या. मग सोलापूरच्या हेड ऑफिसवरनं फोन आले की बाबा तुम्ही इकडे या, इकडं बोलू, ते रस्ता रोको करा, लोकांना त्रास व्हायला आहे. म्हटलं विषय तसा नाही मी येण्याचा, मी तुमच्याकडे कधी पण येऊ शकतो, पण जे माझा गोरगरीब माणूस आहे इथला अक्कलकोटमधला किंवा इथला प्रवासी सोलापूर जिल्ह्यातला, तो जेव्हा जाताना त्याचे कंबर जेव्हा मोडतो, त्याला जो त्रास होतो, तो तुमच्या AC गाडीमधनं बसून या तुम्ही आणि तो त्रास एकदा भोगा. तुमच्या 4 व्हीलरमध्ये का असे ना, पण तुम्हाला त्याची जाणीव होईल काय ते. त्यांना तिकडं भाग पाडलं की त्यांनी यावं. ते जवळपास 3:30-4 वाजता आले संध्याकाळपर्यंत. त्यांना तिकडं उभं केलं. त्यांना म्हटलं की हा रस्ता जर 15 दिवसाच्या आत झाला नाही तर 16व्या दिवशी बूट पॉलिश, चपलीचा हार आणि गाढव घेऊन तुमच्या ऑफिसला येईल आणि तुमची मिरवणूक काढील.
13व्या दिवशी ते तेव्हा म्हणत होते की आमच्याकडे फंड्स नाही आहेत. 13व्या दिवशी गोष्ट ही हे मलाही आठवत नाही आता 2016-17ची असेल. हां 16-17चीच असावी. त्यानंतर काय झालं? मग त्यानंतर 13व्या दिवशी फंड्स जे नव्हते ते कुठून तरी आले आणि 13व्या दिवशी काम चालू झालं. आज तुम्ही त्या रस्त्यावरती ट्रॅव्हल कराल तर पोटातलं पाणी आलत नाही. तुमच्या आंदोलनाची दखल त्यावेळी घेतली गेली. एकंदरीत तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? कारण अनेक लोकांना माहीत नाही राहुल गायकवाड हे उमेदवार आहेत, पण कौटुंबिक आम्ही असं ऐकलं आहे की तुमच्या परिवारामध्ये पोलीस अधिकारी झालेले आहेत, वडील म्हणा. काय तुमची पार्श्वभूमी? मला ओळखत नसतील कारण काय मी मीडिया शाय आहे, तसा मी मीडियाबाजी करत नाही. पण माझ्या वडिलांना अख्खं सोलापूर जिल्हा ओळखत असेल आणि त्यातल्या त्यात यंग जनरेशन तर नाही, पण वडील माझे 89ला वारले. पण जर वडील यंग पिढीने जर वडीलधारी लोकांना विचारलं किंवा आजोबांना विचारलं आणि त्यांना नुसतं KP गायकवाड जरी म्हटलं तरी ह्या घरात ह्या सोलापूर जिल्ह्यातला प्रत्येक घर त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी सांगेल. पोलीस अधीक्षक होते का? ते पोलीस अधिकारी होते. आपल्या जिल्ह्याचे बहुतेक पहिले IPS अधिकारी होते ते, इफ आय एम नॉट रॉंग. 89ला रिटायर 89ला वारले ते. आणि आणखीन तुमचे इतर बंधू सुद्धा पोलीस खात्यात आहे असं आहे? माझी मोठी बहीण जी आहे ती IPS अधिकारी आहे. ते आता हिंगोलीला कमांडंट म्हणून आहेत. म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातून तुम्ही आलेला आहात. एकंदरीत सोलापूर लोकसभा मतदारसंघ बघायचा झाला तर गेल्या 2 टर्म भाजपचे खासदार होते. नागरिक म्हणतात की 2 टर्म विकास झाला नाही आहे. काय वाटतं तुम्हाला? नागरिक बिलकुल चुकीचं काही म्हणत नाही आहेत. 2014 साली जेव्हा माननीय शरद बनसोडे ते जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांना एक संधी होती खरं तर, जी सहज त्यांच्या पदरी पडली होती मोदी लाटीमध्ये. त्यांच्या सहज पदरी पडली असताना त्यांना ॲक्च्युली त्यांनी काय केलं पाहिजे होतं की त्यांनी त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून सोलापूर जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे होतं. ते त्यांच्याकडनं झालं नाही. नंतर महाराज आले, महाराज पण आले, ते निवडूनही आले. जातीचं राजकारण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणा किंवा कुठल्या का कारणाने म्हणा ते निवडून आले, पण त्यांनीही काही केलेलं नाही आहे. 10 वर्ष काम न होणे म्हणजे जिल्हा जवळपास 20 ते 30 वर्ष मागे जाणे असं आपण जर कन्सिडर केलं तरी हरकत नाही. सध्याला सोलापूरची ती परिस्थिती आहे. पण हे 2 जे खासदार आहेत, तुम्ही ज्या होमटाऊन अक्कलकोटमधून येतात, शरद बनसोडेसुद्धा तुमच्या अक्कलकोटमधील पानमंगरुळचे आहेत. खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी देखील अक्कलकोटचे आहेत. आता तुम्हीसुद्धा अक्कलकोटचे आहेत. पण तुमच्या अक्कलकोटमधले होते, अक्कलकोटमधले असू दे, तुम्हाला चांगली व्यक्ती तिकडेही कुठल्याही गावात जावा तुम्ही, तुम्हाला चांगले लोकही भेटतात, वाईट लोकही भेटतात. त्यामुळं गाव बदनाम होत नाही ना. माणसं घाणेरडे असतात. त्यांच्यामुळं काय व्हायला पाहिजे होतं 10 वर्षात? म्हणजे जे तुम्ही आता मतदारांना सांगणार की 10 वर्षात विकास झाला, सोलापुरात 10 वर्षात काय व्हायला पाहिजे होतं ते तर मतदारांना माहितीच आहे की काय व्हायला पाहिजे होतं आणि काय नाही झालेलं आहे. माझे काही मुद्दे आहेत ते जर मी इकडं सांगू इच्छितो. मुद्दा नंबर 1, सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलाही उद्योग नाही आहे, त्यामुळं बेरोजगारी आहे. आपला इथला युवक जो आहे तो इथं शिकल्यानंतर तो पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जातो पोट भरायचे, कारण त्याच्याकडे इथं साधनं नाही आहेत. तो इथं ते 1 एकर 2 एकर 5 एकर ग्रामीण भागात बघितलं तर शेती आहे लोकांकडे, पाणी नसल्यामुळे शेती पिकत नाही. पाणी नसल्यामुळे शेती पिकत नसल्यामुळे त्याला उदरनिर्वाहाचा हा प्रश्न पडतो. मग तो तिकडं जातो आणि 10 बाय 10च्या खोलीत राहतो पुणे मुंबईसारख्या ठिकाणी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये, आणि तिकडनं तो त्याचं पोटपाणी भरतो. थोडेफार पैसे इकडे आईवडिलांना पाठवत असेल ते असेल तर अशा परिस्थितीमध्ये चाललं आहे. का तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बेरोजगारी आहे, कारण इंडस्ट्रीज नाही आहेत. माझं जे विजन आहे त्याच्यामध्ये मला इंडस्ट्रीज आणायचे आहेत, जेणेकरून यंग जे पिढी आहे जी शिकून निघते त्यांना तिकडं रोजगार मिळावा, आपल्या इकडच्या महिलांना रोजगार मिळावा. आपल्या इकडचे जे स्टँडर्ड्स आहेत, कुठलेही गव्हर्नमेंट असू दे, ते BJP असू दे किंवा काँग्रेस असू दे, या दोन्ही गव्हर्नमेंटची एक ब्लू प्रिंट असते. आपल्या इकडं प्रॉब्लेम काय आहे की ब्लू प्रिंट जरी असली तर त्याची अंमलबजावणी जी आहे ती होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ रस्ते केले ह्याला डेव्हलपमेंट म्हणतात, पण एखादा रस्ता केला तो किती दिवस टिकला ह्याच्याबद्दल कुणी बोलत नाही, क्वालिटीबद्दल कुणी बोलत नाही. तो रस्ता केलेला 3 ते 6 महिन्याच्या वर टिकत नाही. म्हणजे दरवर्षी तोच रस्ता करा का? ह्याचा अर्थ जो कोण गुत्तेदार आहे आणि जो कोण नेता आहे ह्या दोघांची ही भांडवलशाही आहे. डेव्हलपमेंट कशी होते की मग ह्या वर्षी हा रस्ता केला, तो रस्ता इतक्या सुरेखपणे झाला पाहिजे की पुढच्या 10 वर्षामध्ये त्या रस्त्याचं परत काम निघालं नाही पाहिजे. त्या 10 वर्षामध्ये अनेक बाकीचे रस्ते होतात. तशी डेव्हलपमेंट होत असते. तुम्ही इथल्या हेल्थ फॅसिलिटीज बघा,
ग्रामीण भागात जर तुम्ही बघितलात तिथले जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत अतिशय बिकट परिस्थिती आहे. तुम्ही तिकडं का नाही लक्ष देत? त्याच्याकडं कोण लक्ष देणार? शिक्षण जे आहे, गव्हर्मेंट स्कूल्स आहेत, गव्हर्मेंट स्कूल्सकडं कोणाचं लक्ष आहे? आता तर सगळं खाजगीकरणकडं चाललेलं आहे. ही गव्हर्मेंट जी आहे भाजपची, ह्यांचं तर पूर्ण मोटिव्हच आहे की सगळ्याच गोष्टींचं खाजगीकरण व्हावं. का बाबा? शासनाचे जे पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत त्यांना राहू दे ना पब्लिक सेक्टर युनिट्स. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जी मालकी आहे ती लोकांचीही आहे. ती लोकांची मालकी तुम्हाला का नको आहे? प्रायव्हेटायझेशनवरती एवढा का जोर देत आहे तुम्ही? लोकांची मालकी आहे, राहू दे, त्यांच्या मालकीचा विषय आहे तो. पाण्याचा मुद्दा आहे, विमानतळ, पाण्याचा मुद्दा जर म्हटलं तर म्हणजे बहुतेक ह्या प्लॅटफॉर्मवरती मी हे बोलणं योग्य नाही, पण तरी बोलावं लागणार आहे कारण की वेळ तशी आलेली आहे. आपण पुण्यातला गटरीतला पाणी पितो. पुण्यातली जेवढी काही गटर आहे ती उजनीवरती येते. त्या उजनीवरनं आपण लिफ्ट करतो आणि ते पाणी आपल्याला प्यायला इथं गव्हर्नमेंट सप्लाय करतं. का कुणी आंदोलन उठवलं नाही की पुण्यातलं जे गटरचं पाणी आहे ते तिकडेच बंद करा, नाहीतर आम्ही रस्त्याने मोर्चा घेऊन निघू आणि पुण्यावरती हल्लाबोल करू? का नाही कुणी म्हणत आहे? इथं आल्यानंतर 2013-14ला मी इकडंच होतो कामानिमित्त. तेव्हा एका गृहस्थाचं शव पाण्यामुळे तो मरण पावला. ते महानगरपालिकेमध्ये आणून टाकलं होतं. त्यानंतर पण त्याचं काही झालं नाही. तेव्हा पुरतं जे काय कोणी आलं तो जे काय डोळे पुसल्यानंतर एक 5-6 दिवसात थंड झालं. त्यानंतर त्या विषयाबद्दलच कुणी हात घातलेला नाही आहे. तर बेसिकली माझा प्रॉब्लेम हा आहे की गव्हर्नन्स जे आहे ते अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहे आणि मी इकडे गव्हर्नन्स करायला आलो आहे. गव्हर्नन्स करून लोकांना सुखसोयी समाधानी आयुष्य कसं मिळेल सोलापूर जिल्ह्यात, इथेच राहता कसं येईल आणि आपल्या म्हाताऱ्या आईबापाला इथंच राहून सपोर्ट सिस्टम कसा तयार होईल, शेती कशी पिकेल, शेतीला जे इरिगेशन आहे, बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं 70-80 वर्षाखाली त्यांनी उल्लेख केला होता की भारतातल्या जर सगळ्या नद्या जोडल्या तर ह्या भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती कुठेही राहणार नाही. 80 वर्ष झाले तुम्हाला अजून ती अंमलबजावणी करता आली नाही. इरिगेशनच्या नावाखाली प्रोजेक्ट निघतात, पण इरिगेशनच्या नावाखाली प्रोजेक्ट जर निघाले तर त्याचं जे एक्झिक्युशन आहे ते 100% होतं का? ह्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्याच भागातलं अक्कलकोट तालुक्यातलं कुर्नूल धरण घ्या. त्याची जी ओरिजिनल ब्लूप्रिंट होती त्याप्रमाणे त्याची जी हाईट होती त्या हाईटचं जे झालं पाहिजे होतं त्याच्याऐवजी 70% झालं आहे. फक्त 70%च धरण झालं आहे. का? तर जास्ती पाणी उभं राहिलं तर माझा मतदारसंघ आहे तिकडे जो भरपूर आहे त्यांच्या ऐका ना त्यांच्या जमिनी जातील आणि माझा मतदार फुटेल म्हणून ते 100%च्या ऐवजी 70%च करा. त्या गावाला मी वाचवलं. ह्याच्यामध्ये फायदा कोणाचा झाला? तो जो राजकारणी जो कोण असेल त्याचा झाला. नुकसान कोणाचं झालं? गोरगरीब जनतेचं झालं. कमीत कमी त्या 30%मध्ये हजारो एकर शेती पिकली असती. ह्याचा कुणी विचार केला का? नाही केला. सत्तेची पोळी भाजण्यासाठी जनतेचं नुकसान हे धोरण घेऊन दोन्ही पक्ष करतात काम. आम्ही त्या विचाराचे नाही. आम्ही तर समाजकार्य करायला आलो आहोत. समाजकार्य करताच आमचं आयुष्य निघून जाणार आहे. एकंदरीत सोलापूरच्या विकासासाठी विमानतळ आवश्यक आहे. मध्यंतरी चिमणी पाडली गेलेली आहे. त्या चिमणी पाडण्यामागं तुम्ही कसं बघता? म्हणजे विमानतळ व्हायला पाहिजे का चिमणी पाडून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिलं? चिमणी जी पाडली त्याच्यामध्ये फार मोठं राजकारण आहे. तुम्हाला माहिती असेल की नसेल मला माहीत नाही, पण एकंदरीत ह्या गव्हर्नमेंटचं जे आहे BJP गव्हर्नमेंटचं धोरण आहे की सहकारी कारखाने ज्याच्यामध्ये लोकांची, मी आता परत एकदा सांगतो, लोकांची जी मालकी आहे, सहकारी कारखान्यामध्ये लोकांची मालकी असते कारण का त्याचे शेअर्स असतात त्यांच्याकडे. सरकारी मालमत्ता जी आहे ती सगळी बंद व्हावं, नुसते प्रायव्हेट कारखानेच उभे राहावेत. त्या षडयंत्रामध्ये ती चिमणी पाडण्यात आली की बाबा यांचं क्रशिंगच होऊ नये. ती क्रशिंग झालं नाही म्हणून तो कारखाना लॉसमध्ये यावा आणि उद्या त्यांनी लॉसेस बुक करावे आणि बंद पडावं. मग एखादा भांडवलशाही प्रायव्हेट माणूस येईल, तो त्या कारखान्याला खरेदी करून तो त्या सरकारी कारखान्याचं, सहकारी कारखान्याचं रूपांतर हे प्रायव्हेट कारखाना म्हणून होईल आणि सहकारी क्षेत्र संपेल. हे त्याच्या मागचं धोरण होतं. हे कट कारस्थान होतं. सोलापूरच्या विकासासाठी ती बेकायदेशीर होती चिमणी. विमानसेवा सुद्धा जरुरी होती ना? विमानसेवा जरुरी होती, ती चिमणी जरुरी होती. तर त्याला प्रोसेस असते, त्याला कसं पाडावं, त्याच्यामध्ये तुम्ही पाठपुरावा कसा करता. कारखाने तर म्हटलं नव्हतं ना की आम्ही चिमणीच पाडणार नाही, पण त्याला प्रोसेस असते ना. तुम्ही कारखान्यासोबत संपर्क साधा की बाबा तुमच्या चिमणीमुळे आमच्या विमानतळाला अडचण होते किंवा काय जे काय असेल ते
देर इज अ प्रोसेस टू ते प्रोसेस असतं त्याला एक. ते प्रोसेस सोडून पाडता तुम्ही, ठीक आहे पाडलं तर पाडलं, पण तुमचं त्याच्या हे बघा बरंचसं असतं ते तुम्हाला समोर जे दिसतं तसं नसतं. त्याच्यामागे एकच कारस्थान होतं की ह्याच्यामध्ये तर कारखाना जो इतका प्रॉफिटेबल आहे, अक्षरशः तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्ह्यामध्ये जर विश्वास कुठल्या कारखान्यावरती असेल सर्वसामान्य जनतेचा तर तो सिद्धेश्वर कारखान्यावर आहे. मग तशा कारखान्याला जर तुम्ही अशा षडयंत्रेनी जर बंद पाडत असाल, आता सध्याची परिस्थिती अशी आहे की त्या कारखान्याला सगळीकडनं अडचणीत आणलेलं आहे. प्रचारात तुमचा मुद्दा असेल कारखान्याची चिमणी पडलेली, सर्वसामान्य जनतेचा विषय आहे, तो सहकारचा विषय आहे तर असणारच डेफिनेटली. वापरायचा विषय नाही हो, मला हे फक्त तुम्हाला लोकांना सांगायचं आहे की जे काय चाललेलं आहे ते इतकं विचित्र आणि कुणालाही जनतेचं पडलेलं नाही आहे. सगळे आपलं कुठला तरी एक विषय आणतात, त्यांची त्या 3-4 महिन्याच्या इलेक्शन पिरियडमधली पोळी भाजून घेतात आणि 5 वर्ष सोलापूरकडे दुर्लक्ष करतात. तर तसे मुद्दे मी घेऊन आलेलो नाही आहे. आता तुम्ही बघितलात हे एकमेकांवरती सगळे चिखल फेकत आहेत. मला ते करायचं नाही, तो माझा पिंडही नव्हे. आणि मी जर ते करायला लागलो तर हे सराईत लोक आहेत, हे मला खाऊन टाकतील. मी सरळ माणूस आहे, माझं मला काय करायचं मला माहिती आहे, त्या हिशोबाने मी करत राहणार आहे. राहुल सर, 2019ची जर लोकसभा निवडणूक बघायची झाली तर प्रकाश आंबेडकर स्वतः या मतदारसंघात उभे होते आणि जवळपास 1,72,000 त्यांना मताचा एक गट्टा पडला होता. वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात त्यांना मानणारा वर्ग आहे. तर काय वाटतं आहे 2019 प्रमाणे परिस्थिती याही वेळेस राहील? वंचितच्या मागं बरेच दलित असतील, मुस्लिम मते भक्कमपणे उभे राहतील? ह्याला थोडंसं अजून मोठं सांगतो मी तुम्हाला, 3 स्टेजमध्ये सांगतो. एक स्टेज 2019मध्ये महाराष्ट्राचं जे राजकारण होतं ते 2024मध्ये राहिलेलं नाही आहे, मुद्दा 1. मुद्दा 2, वंचित बहुजन आघाडी 2019मध्ये नुकतीच आली होती, त्यामुळे सगळे समीकरण सगळे गोष्टी नाविन्याने होते, ऑर्गनाईज होता आलं नव्हतं. 2. तिसरा जो मुद्दा आहे, आता सध्याला 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढलेली आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की वंचित बहुजन आघाडी ही नुसतं एका समूहाची, एका घटकाची नाही आहे, ही सर्वसामान्य जनतेची आहे. बहुजन म्हणजे सगळेच आले त्यात. तर ज्या बहुजनांना वंचित ठेवण्यात आलं आहे, या पार्टीचं जर तुम्ही नाव बघितलं तर जी वंचित आहेत, ज्यांना आजपर्यंत संधी मिळाली नाही, त्या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून हा पक्ष आहे. जर तुम्ही उमेदवार आता बघितलात तर प्रत्येक घटकातला उमेदवार बाळासाहेबांनी दिलेला आहे. बाळासाहेबांचं जे मूळ स्वप्न आहे, ज्याच्यावरती ते आत्तापर्यंत काम करत आलेले आहेत, ते म्हणजे सोशल फॅब्रिक, म्हणजे सोशल इंजिनिअरिंग ज्याला म्हणतात. सोशल इंजिनिअरिंग जे आहे त्याच्यावरती त्यांचा नेहमीच जोर राहिलेला आहे. तुम्ही आता उमेदवार जर बघितले तर हाही त्यातला सोशल इंजिनिअरिंगचाच भाग आहे. 2019ला MIM वंचित बरोबर होतं, पण यंदा मात्र वंचित बरोबर MIM नाही आहे. मग त्याचा कुठेतरी फटका बसेल का? कसं MIM सोबत नसल्यामुळे काय नुकसान होईल? MIM सोबत नसल्यामुळे आमचं काही नुकसान होणार नाही असं मला वाटतं. का तुम्हाला सांगतो, 19मध्ये जरी ते सोबत होते तरी जनतेला अजून कळालं नव्हतं की वंचित बहुजन आघाडी काय आहे. त्यामुळं जनतेचं जे मतदान होतं ते काँग्रेसलाच पडलं होतं. मागच्या 5 वर्षात मुस्लिम समूहाला पण कळालं आहे की काँग्रेसनी आपला वापर केलेला आहे, नुसता वापर केलेला आहे. जसं दलितांना माहिती आहे की त्यांचा वापर झालेला आहे, तसं मुस्लिम समाजालाही माहिती आहे की तो नुसता वापर होता आमचा इलेक्शनपुरता, आणि मग भाकरीचे तुकडे फेकतात आणि म्हणतात खुश राहा ह्याच्यात. हे मुस्लिम समाजालाही कळलेलं आहे की आम्हाला पर्याय आता मिळालेला आहे. जरी MIM आणि आमची युती आता नसेल तरी समाजाला मात्र कळालेलं आहे की चला ठीक आहे, तुम्हाला आम्हाला विचारणारा कोणतरी आहे आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. राहुल सर, सोलापूर लोकसभेचा जर मतदारसंघाचा जर विचार करायला गेलं तर अक्कलकोट मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार आहे, उत्तरला विजय देशमुख भाजपचे आमदार आहेत, दक्षिणला सुभाष बापू आहेत, मोहोळ मतदारसंघ ते अजितदादा गटातील माने तिथले आमदार आहेत. मग अशा परिस्थितीत मध्यमध्ये काँग्रेस आहे. मग अशा परिस्थितीमध्ये भाजपचा एकंदरीत गड आहे सोलापूर लोकसभामध्ये. मग तुम्ही कसं सामोरं जाणार? गड हा आमदारांनी तयार होत नसतो, गड हा तिथल्या जनतेने तयार होत असतो. त्यामुळं हा गड जनतेचा आहे, कुठल्या पक्षाचा वैयक्तिक नाही आहे. पण स्थानिक आमदार तिथले आहेत, असू दे ना, म्हणजे भाजपचं असू दे काही हरकत नाही. भाजपचं प्राबल्य आहे म्हणजे लोक आहेत. जनतेने त्या काळात 2019मध्ये 2014मध्ये एका पक्षावरती विश्वास टाकला म्हणून ते आहेत तिकडे.
पक्षापासून जनता नाही आहे, जनतेमुळे पक्ष आहे. 2024मध्ये जनता त्या पक्षाची राहिलेली नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. ते कंटाळलेले आहेत. त्यामुळं जनता जी आहे, जनतेचा गड असतो, पक्षाचा गड नसतो. एकंदरीत भाजपचे आमदार राम सातपुते आहेत, तर दुसरीकडे आमदार प्रणिती शिंदे जे हॅट्रिक आमदार आहेत, ह्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक हे म्हणजे कार्यक्रम सुरू केलात, प्रचार कसं तुम्ही सुरू करणार आहात, काय तुमची रूपरेषा? कारण ते आरोप प्रत्यारोप जर म्हणताय तुम्ही, तर तो माझा पिंड नव्हे. त्या गोष्टीमध्ये मला शिरायचं नाही, कारण काय मी त्या लेवलला पडू शकत नाही. माझे मुद्दे क्लिअर आहेत. माझा मुद्दा आहे डेव्हलपमेंट. माझा मुद्दा आहे सोलापूरच्या जनतेचा विकास, सोलापूर भागाचा विकास. सोलापूरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या मागे मी असणार आहे आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि डेफिनेटली त्याची अंमलबजावणी पण करणार आहे. प्रचाराची रूपरेषा कशी असणार आहे? म्हणजे तुम्ही कधीपासून प्रचार सुरू केला आहे, लोकांच्या गाठीभेटी कसं घेणार आहात, आता कसं फिरणार आहात म्हणजे आता कधीपासून फिरणार आहात, कसं नियोजन कसं? नियोजन 12 तारखेला मी फॉर्म भरायचा विचार करतो आहे. 12 तारखेला एकदा फॉर्म भरला तर बघूया, म्हणजे अजून विचारच आहे, डेट फिक्स नाही आहे. पण 12 तारखेला साधारणतः फॉर्म भरू आणि त्यानंतर प्रचार चालू होईल. आता थोडक्यात आता म्हणायला गेलं तर आम्ही ऑर्गनाईज होतो आहे. मागच्या वेळेस काय झालं होतं, आम्ही बरंचसं अनऑर्गनाईज पद्धतीने काम केलं आहे, म्हणून शेवटच्या घटकापर्यंत पोचू शकलो नाही, शेवटच्या गावापर्यंत पोचू शकलो नाही. बरेचसे असे गॅप्स आहेत जिकडे आम्ही पोचू शकलो नव्हतो. यावेळेस तसं होणार नाही, कारण की आम्ही यावेळेस बऱ्यापैकी ऑर्गनाइज्ड पद्धतीने सगळं काम रेखाटतो आहे. एकंदरीत प्रचाराला तुम्ही सुरुवात करणार आहात. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्यात तर प्रकाश आंबेडकरांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचा पराभव केलेला आहे. तुम्ही पाडण्यासाठी मैदानात आलात का जिंकण्यासाठी? काय सांगाल जनतेला उत्तर? कारण लोक म्हणतात की वंचित बहुजन आघाडी काँग्रेसचे मतं खाण्यासाठी आलेले. तुमचं उत्तर काय त्याला? तुम्ही फार यंग आहात, तुम्हालाही सांगतो. इतिहास जर बघितला, जेव्हा केव्हा प्रस्थापित पक्षाच्या मध्ये एखादा नवीन पक्ष स्वतःची जागा बनवत असतो, त्याची ताकद वाढत असते, तेव्हा इतिहासामध्ये वाचा, तुम्ही बघा, तुम्हाला कळेल. जेव्हा नवीन माणूस जेव्हा येतो, नवीन पक्ष जेव्हा येतो, तेव्हा प्रस्थापित लोकांना फार त्रास होतो या गोष्टीचा. त्यांना त्रास होतो म्हणून ते स्वतः एक खोटी अफवा किंवा नरेटिव्ह ज्याला म्हणतो आपण, ते पसरवतात की बाबा ही बी टीम आहे, ह्यांच्यामुळं आम्ही पडू, त्यांच्यामुळं ते पडतील. हे पसरवण्यात येतं आणि जनतेला दिशाभूल करण्याचा हा एक नियम आहे, जो आधी पण चालत आलेला आहे आणि तो आताही चालतो आहे. आम्ही कुणाची बी टीम नाही आहे, आम्ही कुणाची ए टीम नाही आहे. आम्ही इथं कुणाला पाडायला आलेलो नाही आहे, आम्ही इथं जिंकायला आलो आहे. इथं अस्तित्व आणि नीतिमत्तेची लढाई करायला आलेलो आहे. आणि सोलापूर जनतेला, सोलापूर भागाला, सोलापूरसाठी एक नवीन दिशा आणि एक नवीन स्वप्न किंवा नवीन होप ज्याला म्हणतो आपण, ते देण्यासाठी आलेलो आहे आणि ते आम्ही निश्चितच देऊ. तुमच्या या उमेदवारी भरण्यापासून ते प्रचारादरम्यान एखादी सभा होईल का? प्रकाश आंबेडकर सोलापूरला येतील? साहेबांचं नियोजन आहे. त्यांचं तिकडं अकोल्याचं एकदा विषय झाला की इकडे यायचं नियोजन आहे. तारीख अजून नक्की नाही आहे, तारीख तुम्हाला कळवण्यात येईल. कार्यकर्त्यांची फळी कशी आहे, तुम्हाला सपोर्ट कसा आहे? व्यवस्थित आहे, ग्रामीणमध्ये व्यवस्थित आहे सगळीकडे. आणि विशेष म्हणजे सगळ्या घटकातला, सगळ्या जातीपातीचा कार्यकर्ता आमच्यासोबत हळूहळू जुळत चाललेला आहे. ते सगळ्यात आनंददायक आहे. शेवटचा एक प्रश्न आहे. काँग्रेसकडून भाजपवर आरोप होत आहे की त्यांनी असं केलं तसं केलं, विश्वासघात केला, सोलापूरचा विकास केला नाही. तर भाजपकडून त्यांना आरोप प्रत्यारोप होत आहे, पण विकासाचं कोणीही सांगत नाही. मी सोलापूरसाठी हे करेन ते करेन. काय वाटतं त्यांच्यात जे चाललं आहे? चालू दे. आम्हाला जे करायचं आहे ते आम्हाला माहिती आहे. जनतेलाही माहिती आहे की बी जे पीने काही केलं नाही, जनतेलाही माहिती आहे की काँग्रेसने काही केलेलं नाही आहे, आणि ते आम्हालाही माहिती आहे. मग हे एकमेकांवरती जर चिखल फेकत असतील तर फेकू दे, त्याच्याबद्दल तर आम्हाला काही बोलायचं नाही. आम्ही बोलणार पण नाही. या निवडणुकीत असं ऐकायला मिळतं की प्रणिती शिंदेंकडून असं बोलत होते की मी मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे, म्हणजे जे बुड्डी का बाल विकत होते अशा या मुख्यमंत्र्यांची मी मुलगी आहे. तर दुसरीकडं राम सातपुते म्हणतात की मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. तुम्ही काय सांगा? मी सोलापूरचा एक नागरिक आहे. सोलापूरचा सुपुत्र आहे. सोलापूरचा एक नागरिक आहे, सोलापूरचा सुपुत्र आहे, बस. राम सातपुतेंना परका आहे असा एक विरोध होता.
तुमच्या बाबतीत काय अक्कलकोटचे तुम्ही स्थानिक आहे तुम्ही? हो, तुम्हाला आत्ताच सांगितलं मी अक्कलकोटमधला आहे, म्हणजे स्थानिकच झालो. शेवटी मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही निवडणुकीत सामोरे जाता आमच्या चॅनलच्या? मतदारांना इतकंच आव्हान आहे की कुठलीही जात पात अमुक तमुक जे काय 30 वर्ष झाले मतदाराला एका पर्टिक्युलर दिशेने विचार करायला जे प्रस्थापित लोक प्रस्थापित पक्ष भाग पाडतात, तसा विचार न करता डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती तुम्ही सगळे एकत्र यावं. सगळे मिळून आपण या सोलापूरला एक नवीन त्याचं जुनं जे त्याचं वैभव आहे ते परत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, इतकीच मी इच्छा व्यक्त करतो. आणि आमच्यावरती विश्वास ठेवा, कारण की आम्ही आमच्या विश्वासाला कधीही दगा करत नाही, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपल्यासोबत होते वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राहुल गायकवाड. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीस उतरलेला आहे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विकास आणि जनतेचे कामे शेतकऱ्यांची कामे घेऊन ते निवडणुकीस सामोरे जाणार आहेत अशी एकंदरीत प्रतिक्रिया त्यांनी दिलेला आहे. राहुल गायकवाड आपल्यासोबत होते. त्यांची मुलाखत कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अब्दुल शेखसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर.